2 ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून हिंदू मराठा स्मशानभूमी चापगाव येथे रमेश धबाले माजी ग्रामपंचायत अध्यक्ष चापगाव यांच्या नेतृत्वाखाली स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबवण्यात आली। मी शासन दरबारी एक निवेदन करत आहे की ग्रामपंचायत सुद्धा इथं बराचसा पुढाकार घेऊन त्यांनी सुद्धा या ठिकाणी हातभार लावला, त्याबद्दल सुद्धा ग्रामपंचायत सुद्धा मी मनापासून त्यांचा आभार मानतो। खास करून त्यांच्याकडे एक मागणी सुद्धा करतो की या ठिकाणी पाण्यासाठी टाकीची व्यवस्था आहे, मुबलक व्यवस्था असून सुद्धा पाण्याची व्यवस्था असून सुद्धा पाण्याची येण्यासाठी जो पाईपलाईन नाही ती सुद्धा पूर्तता त्यांनी करून द्यावी। खास करून इथं गेट नाही, गेटची आणि कंपाऊंडची सुद्धा व्यवस्था करून द्यावी। ह्या ठिकाणी एक 5-6 बेंच बसण्यासाठी लावलेले आहेत, ह्या बाजूला सुद्धा त्यांनी एक 10 बेंचची व्यवस्था करून द्यावी। आणि आणखीन एक बराचसा समाज मोठा असल्यामुळे या ठिकाणी आणखीन एक शेडची व्यवस्था ग्रामपंचायतीने करावी, हेच या माध्यमाद्वारे मी कळवत आहे। आणि हेच आम्ही उद्या परत पुन्हा त्यांना एक लेखीद्वारे सुद्धा देणार आहेत, त्याची त्यांनी जाणीव ठेवून त्यांनी ग्रामपंचायतीने आमची पूर्तता करून द्यावी, हीच त्यांच्याकडे मागणी आहे। 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या निमित्त स्वच्छ भारत अभियान या अंतर्गत आपल्या गावातील युवकांनी एक असं ठरवलं की आपण आज स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबवूया म्हणून सकाळपासून आमचे सर्व युवक व गावातील एक प्रतिष्ठित नागरिक सर्वांनी येऊन या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले व आज हा परिचय एकदम सुंदर असा या ठिकाणी केलेला आहे। त्यासाठी मी चापगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सर्व युवकांचे अभिनंदन करतो। त्यांच्याबरोबर महादेव गुरव, विठ्ठल येळवुळकर, अशोक दबाले, महादेव दळवी, प्रभू कदम, मल्लाप्पा कदम या सर्वांनी आर्थिक स्वरूपात हातभार लावून स्मशानभूमीला रंगरोट करून स्वच्छता करण्यात आली। ह्या गावकऱ्यांचे आदर्श बाळगून प्रत्येक गावात ही परंपरा राबवण्यात आल्यास खानापूरचे नंदनवन होणार हे नक्कीच। तसेच ग्रामपंचायतने कायमस्वरूपी फक्त स्मशानभूमी नसून गावातील स्वच्छता राखणे गरजेचे आहे। कुमुदा टीव्ही, ब्युरो न्यूज, चापगाव।